मधलं प्राइस डिटर्मिनेशन पाहिजे. अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन there are no legal, social or technological barriers on the entry or exit of organization. आपण लास्ट लेक्चरला पाहिलेलं परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये एंट्री कशी असते, इम्परफेक्ट मध्ये कशी असते आणि मोनोपॉलिस्टिक मध्ये कशी असते. कोणाला बॅरियर्स येतात, कोणामध्ये त्यांना यायला प्रॉब्लेम असतो किंवा कोणाला नसतो हे आपण पाहिलेलं. सेलर्स अँड बायर्स आर फुल्ली अवेअर अबाउट द करंट मार्केट प्राइस ऑफ द product. Therefore, none of them sell or buy at a higher rate. As a result, the same price prevails in the market under perfect competition. The buyers and sellers cannot influence the market price by increasing or decreasing their purchase or output respectively. काय सांगितलं त्यांनी, बायर्स असतात जे आणि जे सेलर्स असतात ते इन्फ्लुएन्स करत नाहीत मार्केट प्राइस. कशा थ्रू? त्यांचं इन्क्रीज किंवा डिक्रीज करून त्यांचा आउटपुट किंवा त्यांचा जो प्रोडक्ट असेल तो इन्क्रीज किंवा डिक्रीज करून ते प्राइस इन्फ्लुएन्स करत नाहीत. द मार्केट प्राइस ऑफ प्रोडक्ट इन अ परफेक्ट कॉम्पिटिशन इज डिटर्माइंड बाय द इंडस्ट्री. काय सांगितले? परफेक्ट कॉम्पिटिशन मधले प्राइस कशी डिटरमाइन केली जाते, म्हणजे कोणी करतं तर इंडस्ट्रीकडून डिटरमाइन केली जाते. दिस इम्प्लाइज दॅट इन अ परफेक्ट कॉम्पिटिशन द मार्केट प्राइस ऑफ प्रोडक्ट्स इज डिटरमाइंड बाय टेकिंग इनटू अकाउंट्स टू मार्केट फोर्सेस. कुठले ते दोन आहेत फॅक्टर्स किंवा मार्केट फोर्स, तर मार्केट डिमांड अँड सप्लाय. इथं काय सांगितले त्यांनी, प्रोडक्टची मार्केट प्राइस परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये प्रोडक्टची मार्केट प्राइस कोण डिटरमाइन करतं किंवा कोण इन्फ्लुएन्स करत असतं, तर दोन फॅक्टर आहेत. कोण आहेत? किंवा दोन मार्केट फोर्सेस आहेत. कुठले आहेत? मार्केट डिमांड अँड मार्केट सप्लाय. या दोघांवरती परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये प्रोडक्टची मार्केट प्राइस डिटरमाइन केली जाते. पुढे, इन द अदर वर्ड्स, मार्शल सेड दॅट both the elements of demand and supply are required for the determination of price of commodity in the same manner as both the blades of scissors are required to cut a cloth. काय सांगितलं यांनी? मार्शल काय म्हणतोय, डिमांड अँड सप्लाय हे दोन इलेमेंट्स आहेत, हे दोन फॅक्टर्स आहेत, ते दोन्ही पण रिक्वायर्ड आहेत. कशासाठी? प्राइस डिटर्मिनेशन साठी. कशा प्रकारे? जसं त्यांनी उदाहरण दिलंय कैचीचं. जसं कैचीचे दोन्ही पण ते जे पाते असतात ते दोन्ही पण रिक्वायर्ड असतात एखादा गोष्ट कट करण्यासाठी. सेम तसंच प्रोडक्टची प्राइस डिटरमाइन करण्यासाठी डिमांड अँड सप्लाय बोथ आर रिक्वायर्ड. हे कोणी सांगितलंय? मार्शल म्हणतोय. पुढे, इन परफेक्ट कॉम्पिटिशन द प्राइस ऑफ प्रोडक्ट इज डिटरमाइंड ॲट अ पॉइंट at which the demand and supply curve intersect each other. This point is known as a equilibrium point as well as price is known as a equilibrium price. काय सांगितले त्यांनी? जिथं काय सांगितले परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये जिथं प्राइस ऑफ प्रोडक्ट कुठल्या पॉइंटला, जिथं डिमांड अँड सप्लायचा कर तो एकमेकांना इंटरसेक्ट करतो त्या पॉइंटला काय म्हणायचं? इक्विलिब्रियम पॉइंट किंवा काय म्हणायचं? इक्विलिब्रियम प्राइस. कोणत्या ठिकाणी? ज्या ठिकाणी डिमांड अँड सप्लाय काय करतात? एकसारखे असतात किंवा ते एकमेकांना इंटरसेक्ट करतात त्या ठिकाणी काय म्हणायचं? इक्विलिब्रियम पॉइंट. पुढे, इन ऍडिशन ऍट दिस पॉइंट द क्वांटिटी डिमांडेड अँड सप्लाय इज कॉल्ड ॲज ए इक्विलिब्रियम क्वांटिटी. म्हणजे त्या दोन क्वांटिटी कशा असतात त्या पॉइंटला? द क्वांटिटी डिमांडेड अँड सप्लाय इज कॉल्ड ॲज ए इक्विलिब्रियम क्वांटिटी. पुढे पाहूया आपण डिमांड अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन. परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये आपण डिमांड पाहूया. डिमांड रेफर्स टू द क्वांटिटी ऑफ प्रोडक्ट दॅट कन्झ्युमर्स आर विलिंग टू परचेस ॲट अ पर्टिक्युलर प्राइस while other factors remain constant. मला सांगा डिमांड मध्ये काय असतं? प्राइस वाढल्यानंतर डिमांड कमी होतं किंवा वाढतं? कोण सांगते मला? प्राइस डिमांडचं पण सांगा आणि सप्लायचं पण सांगा. कोण सांगतंय? 007 आदित्य सांगता का? मॅम, प्राइस कमी किंवा जास्त झाली तर डिमांड बी कमी किंवा जास्त होऊ शकतो आणि सप्लाय मध्ये प्राइस कमी प्राइस जरी चेंज झाली तरी सप्लाय वाढतोच. ओके, म्हणजे नाही मला सांगा, प्राइस जर वाढली तर डिमांड काय होतं? कमी होतं. हा, आणि सप्लायच्या बाबतीत वाढतो सर मॅडम. ओके, ठीक आहे.
आपण पाहूया पुढे आता डिमांड अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन. डिमांड refers to the quantity of product that consumers are willing to purchase at a particular price while other factors remain constant. Market demand is defined as a sum of the quantity demanded by each individual organization in the industry. काय सांगितले मार्केट डिमांड म्हणजे टोटल केली आहे कशाची क्वांटिटी डिमांड केली आहे प्रत्येक इंडिव्हिज्युअलनं त्या सगळ्यांची बेरीज म्हणजे काय सांगितले त्यांनी मार्केट डिमांड सांगितले. पुढे अ कंझ्युमर डिमांड्स मोर क्वांटिटी ॲट लोअर प्राइस अँड लेस क्वांटिटी ॲट हायर प्राइस हे आपल्याला माहिती आहे. देअर फॉर द डिमांड व्हॅरीज ॲट डिफरंट प्राइसेस. A demand curve normally slopes downward, which means that other things remaining the same, more quantity of commodity will be demanded at lower price. हे आपल्याला माहितच आहे. काय असतं एक मिनिट. Demand curve normally slope downward, which means that other things remaining the same, more quantity of commodity will be demanded at lower price. तर त्यांनी आता ह्या ग्राफच्या सहाय्यानं सांगितलेलं आहे. आपल्याला माहितीच आहे जशी प्राइस कमी होईल तसं आपलं डिमांड वाढत जातं. पुढे ॲज शोन इन फिगर 1 वेन प्राइस इज ओपी. बघा वाय ऍक्सिसला प्राइस दिले आणि एक्स ऍक्सिसला आउटपुट दिलंय. वेन प्राइस इज ओपी क्वांटिटी डिमांडेड इज ओ क्यू. काय सांगितलंय जेव्हा प्राइस त्यांनी ओपी दिली तेव्हा क्वांटिटी आपली डिमांडची किती दिली आहे ओ क्यू दिली आहे. ऑन द अदर हँड वेन प्राइस इन्क्रीजेस टू ओपी डॅश. काय सांगितलंय जेव्हा प्राइस आपली वाढते म्हणजे काय झालीये ओपी डॅश झालीये तेव्हा काय होतंय आपली डिमांडची क्वांटिटी काय होतीये रिड्यूस होतीये ओ क्यू डॅश येते. बघा पहिली काय होती ओपी प्राइस होती तर आपलं आउटपुट किंवा आपलं डिमांड किती होतं ओ क्यू होतं आणि जेव्हा आपली प्राइस वाढतीये ओपी डॅश होते तेव्हा आपलं डिमांड काय होते कमी होते काय होते ओ क्यू डॅश होते. देअरफॉर अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन डिमांड कर्व स्लोप्स डाऊनवर्ड. काय सांगितलं त्यांनी परफेक्ट कॉम्पिटिशन डिमांड कर्व काय होतोय स्लोप्स डाऊनवर्ड होतोय. हे कशाचं आहे डिमांड अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन. आता आपण पाहूया सप्लाय अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन. Supply refers to quantity of product that producers are willing to supply at a particular price. हे आपल्याला माहिती आहे सप्लाय म्हणजे काय. पुढे मार्केट सप्लाय रेफर्स टू द सम ऑफ क्वांटिटी सप्लायड बाय इंडिव्हिज्युअल ऑर्गनायझेशन इन द इंडस्ट्री. काय सांगितलंय इंडस्ट्री मधल्या इंडिव्हिज्युअल ऑर्गनायझेशन जे काय सप्लाय करतात त्या सगळ्यांची जी टोटल असते त्या सगळ्यांची जी सम असते ते काय होतं मार्केट सप्लाय होतं. पुढे जनरली द सप्लाय ऑफ प्रोडक्ट्स इन्क्रीजेस ॲट हायर प्राइसेस अँड डिक्रीजेस ॲट लोअर प्राइसेस. आपल्याला माहिती आहे सप्लायच्या वेळेस काय होतं जेव्हा प्राइस वाढते तेव्हा आपण काय करतो आपला सप्लाय वाढवत असतो. प्राइस कमी झाल्यानंतर आपण सप्लाय आपला कमी करत असतो. अ सप्लाय कर्व नॉर्मली स्लोप्स अपवर्ड. पण डिमांडच्या बाबतीत उलट होतं. डिमांडचा कर्व कसा होता डाऊनवर्ड होता आणि सप्लायचा कर्व कसा होतोय स्लोप्स अपवर्ड्स. इट मीन्स दॅट द producers will offer to sell larger quantity of products at a higher price. Supply depends on the number and size of firms, production techniques and price of productive resources. काय सांगितलंय त्यांनी हायर प्राइसला आपला सप्लाय हायर असणार आहे लोअर प्राइसला आपला सप्लाय कमीच असणार आहे. आणि ते काय सांगितलंय त्यांनी सप्लाय कशा कशावर डिपेंड आहे नंबर अँड साईज ऑफ फर्म्स म्हणजे ते फर्म्स किती मोठा आहे किंवा त्याचे नंबर्स किती आहेत किती प्रमाणात त्याचे फर्म्स ते मोठं झालेलं आहे किंवा प्रोडक्शन टेक्निक्स तिथे कुठल्या कुठल्या टेक्निक्स आहेत प्रोडक्शन करण्यासाठी किंवा प्राइस ऑफ प्रोडक्टिव्ह रिसोर्सेस म्हणजे त्याची प्राइस किती आहे किंवा त्याच्यावरती आपला सप्लाय डिपेंड असतो. हे समजलं का सप्लाय आणि डिमांड जे आपण आधी शिकलोय तेच आहे फक्त त्यांनी एक्स्ट्रा थोडंफार सांगितलेलं आहे की त्याचा स्लोप कसा आहे वगैरे. डाऊनवर्ड कोणाचा आहे तर डिमांडचा आहे आणि सप्लायचा कसा आहे अपवर्ड आहे. इथे यांनी ग्राफच्या साहाय्याने सांगितले बघा वाय ऍक्सिसला काय दिलीये प्राइस दिली आणि एक्स ऍक्सिसला काय दिले आपलं जे सप्लाय आहे तो दिलेला आहे. मग आता इथं पहिल्यांदा काय सांगितलंय बघा इन फिगर 2 द क्वांटिटी सप्लाय इज ओ क्यू ॲट अ प्राइस ओपी. जेव्हा प्राइस ओपी आहे तेव्हा आपला सप्लाय किती आहे ओ क्यू आहे. पण जेव्हा वेन प्राइस इन्क्रीजेस टू ओपी डॅश आपली प्राइस वाढली काय झालीये ओपी डॅश झालीये. द क्वांटिटी सप्लायड इन्क्रीजेस टू
OQ डॅश. काय सांगितलंय? क्वांटिटी आपली इथं काय होतीये? प्राइस वाढतीये. मग इथं आपला सप्लाय काय होणार आहे? वाढणार आहे. दिस इज बिकॉज प्रोड्युसर्स आर एबल टू अर्न लार्ज प्रॉफिट्स बाय सप्लाइंग प्रोडक्ट्स ॲट हायर प्राइस. Therefore, under perfect competition, the supply curve slopes upward. काय सांगितलंय त्यांनी? परफेक्ट कॉम्पिटिशन सप्लायचा कर्व कसा असतो? अपवर्ड असतो. आणि डिमांडचा कसा असतो? कसा असतो डिमांडचा? डाऊनवर्ड. सप्लायचा अपवर्ड. आता आपण पाहूया इक्विलिब्रियम अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन. As discussed earlier, in perfect competition, the price of product is determined at a point at which the demand and supply curve intersect each other. आपण पाहिले मगाशीच काय पाहिलं? प्राइस ऑफ प्रोडक्ट कुठे डिटरमाइन करायचे आपण? जिथं डिमांड अँड सप्लायचा कर्व ते काय होतात? एकमेकांना इंटरसेक्ट करत असतात. त्या ठिकाणी आपण काय पाहत असतो? प्राइस डिटरमाइन करत असतो प्रोडक्टची. कुठे? जिथे डिमांड अँड सप्लाय कर्व इंटरसेक्ट इच अदर. पुढे दिस पॉइंट इज नोन ॲज इक्विलिब्रियम पॉइंट. त्या पॉइंटला आपण काय म्हणतो? इक्विलिब्रियम पॉइंट म्हणत असतो. At this point, the quantity demanded and supplied is called as the equilibrium quantity. Equilibrium quantity म्हणजे काय झाली? सप्लाय केलाय तेवढंच आपलं डिमांड आहे. त्या पॉइंटला आपण काय म्हणतो? इक्विलिब्रियम पॉइंट किंवा इक्विलिब्रियम क्वांटिटी. इक्विलिब्रियम क्वांटिटीचा अर्थ झाला दोघं काय एकमेकांना इक्वल आहेत. पुढे आता यांनी काय दिले टेबलमध्ये बघा. प्राइस डिटर्मिनेशन बेस्ड ऑन डिमांड अँड सप्लाय. आता बघा पहिलं डिमांडचं दिलाय कॉलम, नेक्स्ट दिलाय त्याची प्राइस दिली आणि थर्ड वन दिलाय सप्लाय दिलाय. पहिल्यात काय दिलंय? डिमांड इन युनिट्स मध्ये दिलेत. किती दिल्यात? 10, 20, 30, 40 असे दिल्यात. त्याची प्राइस दिली आणि सप्लाय दिला. आता बघा पहिल्याला डिमांड किती दिले? 10 युनिट दिले आणि सप्लाय किती दिलाय? 50 दिलंय. इथं आपलं डिमांड काय आहे? सप्लाय पेक्षा कमी आहे आपलं डिमांड. सप्लाय इथं जास्त होतोय पण आपले डिमांड किती आहे? 10 आहे पण सप्लाय किती आहे? 50. म्हणजे आपली इथं डिमांड कमी आहे. सेकंड ह्याला बघा डिमांड इथं पण कमीच आहे. सप्लाय पेक्षा डिमांड कमी आहे. पण थर्ड वनला बघा, थर्डला काय आहे? आपलं डिमांड किती आहे? 30 आहे आणि सप्लाय पण किती आहे? 30च आहे. म्हणजे आपला डिमांड अँड सप्लाय काय आहेत? ह्या इक्विलिब्रियम क्वांटिटी आहेत. ह्या एकसारख्या आहेत. हे दोघं काय आहेत? इक्वल क्वांटिटीमध्ये. म्हणजे आपल्या इथं काय निघणार आहे? इक्विलिब्रियम पॉइंट निघणार आहे. का निघणार आहे? का तर आपलं डिमांड अँड सप्लाय काय आहे? एकसारखं आहे. त्याची क्वांटिटी कशी आहे? इक्वल आहे. त्या दोघं कसे आहेत? इक्विलिब्रियम क्वांटिटीमध्ये आहेत. पुढे बघा चौथा काय दिलाय? डिमांड किती दिलाय? 40 दिले आणि सप्लाय किती दिलाय? आपला 20 दिलाय. म्हणजे इथं आपलं डिमांड कमी आहे आणि सॉरी डिमांड जास्त आहे आणि सप्लाय आपला कसा आहे? कमी आहे. पुढे पाचव्यात पण काय दिलंय? आपलं डिमांड 50 दिलंय आणि सप्लाय 10 दिलाय. म्हणजे इथं आपलं डिमांड जास्त आहे. पुढे काय सांगितलंय बघा. टेबल 1 shows that equilibrium price is ₹300 where the demand and supply are equal, that is 30 units. काय सांगितलंय त्यांनी? जिथं प्राइस 300 होती तिथं आपलं डिमांड आणि आपलं सप्लाय काय होतं? एकसारखं होतं. किती होतं? 30 युनिट्स होतं. म्हणजे तिथं आपला इक्विलिब्रियम पॉइंट होता. तिथं आपली इक्विलिब्रियम क्वांटिटी होत्या. कशाच्या? डिमांडच्या आणि सप्लायच्या. पुढे बघा शोज द इक्विलिब्रियम अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन. आता आपण इक्विलिब्रियम आपलं कसं येते ते बघायचं. इन फिगर 3 इट कॅन बी सीन दॅट ऍट अ प्राइस ओपी डॅश. काय सांगितलंय? ओपी डॅशला बघा वायएक्स ला काय दिले? प्राइस दिली आहे आणि एक्सेस ला काय दिलंय? आपलं आउटपुट जे काय असेल ते सप्लाय किंवा डिमांड काय असेल ते. बघा ओपी डॅशला काय दिलंय? सप्लाय इज अ मोर दॅन डिमांड. सप्लाय बघा ही GSS दिली ती सप्लायची लाईन आहे आणि डी डॅश दिली ती कशाची आहे? डिमांडचे. ओपी डॅश प्राइस आहे तेव्हा आपला सप्लाय जास्त आहे. डिमांड बघा इथं डिमांडला क्रॉस होते पहिल्यांदा, पुढे जाऊन सप्लायचा कर्व आहे. म्हणजे इथं सप्लाय कसं आहे? आपलं जास्त आहे. कशापेक्षा? डिमांड पेक्षा. पुढे काय दिलंय? देअरफॉर प्राइस विल फॉल डाऊन टू ओपी. काय सांगितलंय? मग काय होते? प्राइस कशी होतीये? त्याची कमी होतीये. काय होतंय? त्याची ओपी प्राइस झाली. त्यामुळे कमी झाली. का कमी झाली? सप्लाय आपला जास्त आहे डिमांड पेक्षा म्हणून इथं प्राइस कशी झालीये? ओपी झालीये. पुढे बघा तिथले ऍट अ प्राइस OP2 ला काय होते? डिमांड इज मोर दॅन सप्लाय. OP2 ला काय झालंय? डिमांड आपलं जास्त आहे. कशापेक्षा? सप्लाय पेक्षा. सिमिलरली इन सच अ केस प्राइस विल राईज टू ओपी. होणारच ना, प्राइस राईज होणार. का तर आपलं डिमांड वाढते. कशापेक्षा? सप्लाय पेक्षा. जेव्हा पण मार्केटमध्ये आपलं डिमांड वाढत चालले आणि आपला सप्लाय एखाद्या प्रोडक्टचा कमी होत चाललाय तर तिथं काय होतं? तिथं
सांगा. जर मार्केटमध्ये आपलं डिमांड वाढत चाललंय आणि आपला सप्लाय कमी कमी होत चाललाय एखाद्या प्रोडक्टचा, तर तिथं प्राइस काय होत असती? वाढते. वाढत असते. इन्क्रीज. हा, मग इथं पण तेच सांगितलंय. काय होतं इथं OP2 ला काय होते? पहिल्यांदा डिमांड आपलं जास्त आहे कशापेक्षा? सप्लाय पेक्षा. बट ऑब्विसली मग इथं काय होणार? आपलं काय होणार? प्राइस काय होणार? इथं वाढणार आहे. मग काय होणार? OP झाली आपली प्राइस, ते सांगितले. मग आपली प्राइस झाली OP. मग इथं पुढे बघा सांगितले, thus is the equilibrium at which equilibrium price is OP and equilibrium quantity is OQ. काय सांगितलंय त्यांनी? इथे हे दोघं बघा, जेव्हा OP प्राइस आहे तेव्हा आपलं डिमांड किंवा आपला सप्लाय किती आहे? OQ आहे. म्हणजे ते दोघं एकमेकांना इंटरसेक्ट करतात. कोण? डिमांड अँड सप्लाय. म्हणून काय झालं? ते इक्विलिब्रियम पॉइंट झाला. ई झाला तो काय झाला? इक्विलिब्रियम पॉइंट. का झाला? तिथं आपलं डिमांड आणि आपलं सप्लाय काय आहे? इन इक्विलिब्रियम क्वांटिटी मध्ये आहे. म्हणून आपलं ते काय झालं? इक्विलिब्रियम पॉइंट झाला. समजलं? पुढे, the price at which demand and supply are equal is known as a equilibrium price. कुठल्या ज्या प्राइसला डिमांड अँड सप्लाय इक्वल असेल त्याला काय म्हणायचं? इक्विलिब्रियम प्राइस असं म्हणायचं. अँड द क्वांटिटी बॉट अँड सोल्ड ॲट इक्विलिब्रियम प्राइस is known as a equilibrium output. In the diagram, equilibrium price is determined at the point E where both demand and supply are equal. तेच सांगितलंय पुन्हा. काय सांगितलंय? इक्विलिब्रियम प्राइसला काय सांगितलंय? म्हणजे कुठला पॉइंट आहे? E आहे. त्या पॉइंटला काय सांगितलंय? डिमांड अँड सप्लाय कसं आहे आपलं? इक्वल आहे. Upper limit of price of a product is determined by the demand and the lower limit of price is determined by production of कॉस्ट. आपल्या प्रोडक्शनला जेवढा काय कॉस्ट आली ती काय करते? लोअर लिमिट प्राइसची डिटरमाइन करत असते. द पॉइंट ई कॅन बी रिगार्डेड ॲज अ पोझिशन ऑफ स्टेबल इक्विलिब्रियम. स्टेबल इक्विलिब्रियम का म्हटलंय? तर तिथं डिमांड अँड सप्लाय कसं आहे? इन इक्विलिब्रियम क्वांटिटी मध्ये आहे. म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे? इक्विलिब्रियम पॉइंट असं म्हणलेलं आहे. पुढे, अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन अ फर्म विल not have any independence to fix the price of its own product. The industry is the price maker and firm is the price taker. काय सांगितलंय? जे फर्म आहेत परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये ते काही प्राइस त्यांच्यावरती डिपेंड नसते. कोणावर डिपेंड असते? इंडस्ट्रीवर डिपेंड असते. फर्म काय असतात? फक्त प्राइस टेकर असतात. तर प्राइस मेकर कोण असतात? इंडस्ट्री असते. हे कशामध्ये असते? अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये. समजलं का सगळ्यांना? इक्विलिब्रियम पॉइंट कधी असतो? जेव्हा सप्लाय आणि डिमांड इंटरसेक्ट करतात एकमेकांना त्यावेळी. ओके, अजून कशा पद्धतीने सांगाल? जेव्हा डिमांड आणि सप्लाय आपलं काय असतं? इक्विलिब्रियम क्वांटिटी मध्ये असतं तेव्हा काय म्हणता येईल? इक्विलिब्रियम पॉइंट. ठीक आहे. 079 मंगेश, आवाज येतोय का? लेफ्ट झाले ते बघा, त्यांना क्वेश्चन विचारला की. प्राची देशमुख 021. येस मॅम. सांगा मला इक्विलिब्रियम पॉइंट कधी येतो? जेव्हा डिमांड आणि सप्लाय दोन्ही इक्वल क्वांटिटी मध्ये असतात तेव्हा तिथे इक्विलिब्रियम पॉइंट. गुड. एवढंच आहे याच्यामध्ये. काय आहे तर जेव्हा ते दोघं एकमेकांना इंटरसेक्ट करतात किंवा जेव्हा सप्लाय आणि आपलं डिमांड इक्विलिब्रियम क्वांटिटी मध्ये असतं तेव्हा काय असतं? आपला इक्विलिब्रियम पॉइंट असतो. मग आपण प्राइस डिटर्मिनेशन कुठे करतो? थांबा, मी ज्याला विचारेल त्यांना सांगा. रितेश कोरे 054. रितेश कोरे. त्यांना आवाज जात नाहीये वाटतं. 057 आकांक्षा. आवाज येतोय का आकांक्षा? मॅडम ब्लर येतोय, मला नेटवर्क इश्यू आहे खूप. बरं ठीक आहे. आवाज तर येतोय शिकवलेलाचा? वन 105 गौरव शेळके.
105. किती लेफ्ट झाले बघा स्टुडंट्स. हर्षवर्धन 108. येस मॅम. इक्विलिब्रियम पॉइंट कसा कुठं काढतो आपण? प्राइस डिटर्मिनेशन कुठं करतो आपण? जेव्हा सप्लाय इंटरसेप्ट होतो. काय? सप्लाय इंटरसेप्ट होतो. सप्लाय कुणासोबत इंटरसेक्ट होणार सप्लाय? डिमांड सोबत. सप्लायचा कर होतो. केव्हा काढायचं प्राइस डिटर्मिनेशन? जेव्हा सप्लाय आणि डिमांड काय असतात? इक्विलिब्रियम क्वांटिटी मध्ये असतात. तिथे आपण प्राइस डिटर्मिनेशन करू शकतो. समजलं? जेव्हा सप्लायचा आणि डिमांडचा कर एकमेकांना इंटरसेक्ट करत असतात तेव्हा. समजलं का? येस मॅम. एवढंच होतं ह्याच्यामध्ये. मग आपला तो चॅप्टर होतोय. तुम्हाला काय सांगितलेलं? परफेक्ट मार्केट, इम्परफेक्ट मार्केट. मग इम्परफेक्ट मार्केटचे टाइप सांगितलेले. कोणते कोणते होते सांगा मला. आज तुमचं घेते लास्ट लेक्चरला झालेलं. सांगा, कोणाला येते त्यांनी सांगा. सांगा पटकन. मोनोपोली, ऑलिगोपोली, मोनोपोलिस्टिक. हे कशाचे टाइप आहेत? इम्परफेक्ट मार्केटचे. कशाचे? कशाचे आहेत? इम्परफेक्ट मार्केटचे. इम्परफेक्ट मार्केट म्हणजे काय? इम्परफेक्ट मार्केट मध्ये फ्यू नंबर ऑफ बायर आणि सेलर्स असतात आणि त्यामधले प्रोडक्ट हे हेट्रोझायगस असतात. Yes असतात. हा. आणि ओलिगोपॉली म्हणजे काय? ऑलिगोपॉली मीन्स फ्यू सेलर्स असतात. किती? काय? फ्यू सेलर्स असतात. हो. आणि ओलिगोपोली म्हणजे काय? फ्यू बायर्स फ्यू असतात. बायर. थांबा आता दुसरा सांगा. स्वरूप भगीरथ 008. आवाज येतोय का तुम्हाला? हॅलो यस मॅम. हा ठीक आहे. मला सांगा मार्केट म्हणजे काय? मार्केट म्हणजे का जिथे आपण एखादी वस्तू खरेदी किंवा विक्री करू शकतो अशी जागा. बरं होईल. हा. तुम्हाला डेफिनेशन सांगितलेली. काय सांगितलेली मार्केटची? द प्लेस वेअर बाईंग अँड सेलिंग टेक प्लेस. त्याला काय म्हणायचं? मार्केट म्हणायचं. सांगा, आपण मार्केटचे किती फॉर्म पाहिले, किती टाइप पाहिले? आठवतात का? आठवतात का? हॅलो, आवाज येतोय तुम्हाला? सांगा मग. 5. कोणते कोणते? 5 टाइप पाहिले. मेन टाइप किती पाहिले आपण? कुठले कुठले पाहिले? परफेक्ट मार्केट, इम्परफेक्ट मार्केट आणि थर्ड कुठला? मोनोपॉलिस्टिक मार्केट. त्यामध्ये इम्परफेक्टचे किती टाइप सांगितले आपण? मोनोपॉली, ओलिगोपॉली आणि पाहिले का अजून? कोणाला येते का दुसऱ्या? सानिका? येस मॅम. तुम्ही सांगा. कोणते कोणते आपण टाइप? इम्परफेक्ट मार्केटचे का? हा. मोनोपॉली, ऑलिगोपॉली आणि मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन.
मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन कशाचा टाईप आहे? इम्परफेक्ट मार्केटचा नाहीये, तो सेपरेट आहे. आपण पहिले 3 मेन टाईप पाहिले. कुठले पाहिले? परफेक्ट मार्केट, इम्परफेक्ट मार्केट आणि थर्ड कुठला? मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. आणि मग आपण पुढं काय पाहिला? ओलिगोपॉली, मोनोपॉली हे कशात पाहिलं आपण? इम्परफेक्ट मार्केट. हा. मग आता मला सांगा तुम्ही, मोनोप्सोनी म्हणजे काय? ज्यात बायर्स जास्त असतात सेलर्स पेक्षा. कोण जास्त असतात? बायर. ओके, ठीक आहे. सगळ्यांना समजलंय ना? मग डिमांड म्हणजे काय, सप्लाय म्हणजे काय, ह्याच्यावरती डेफिनेशन सिंपल सिंपल तुम्हाला विचारत असतात. आपण प्राइस डिटर्मिनेशन कुठे करायचं? प्राइस डिटर्मिनेशन कुठं करतो आपण? परफेक्ट मार्केटमध्ये किंवा परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये. सांगता ना? आणि सप्लाय इक्विलिब्रियम मध्ये. हा, ठीक आहे, चालेल. झालं, माझं एवढंच होतं. पुढचा चॅप्टर नॅशनल इन्कम आहे, तो आज थोडा पाहूयात. पाहूया आपण नॅशनल इन्कम. त्यामध्ये आपल्याला पाहिजे कन्सेप्ट ऑफ नॅशनल इन्कम, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, नेट नॅशनल प्रोडक्ट, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट, नॅशनल इन्कम ऍट अ फॅक्टर कॉस्ट, पर्सनल इन्कम, डिस्पोजल इन्कम, एवढं आपण पाहिजे. पुन्हा नॅशनल इन्कम कसं मेजर केलं जातं ते सुद्धा पाहिजे. तर आपण आज इंट्रोडक्शन पाहूया नॅशनल इन्कमचं. काय पाहिजे नॅशनल इन्कम मध्ये? इंट्रोडक्शन. For understanding the concept of national income, it is necessary to know how an economy works. काय म्हणले? It is necessary to know how an economy works. In any economy, its people are engaged in on productive activity or the others, whereby the earns income and spend their income on goods and services to satisfy their wants. The health and progress of economy are to be judged from how much they are able to produce a read spend, that is country's total output, income and expenditure. Those aggregate of the economy are but different aspects of its national income. Circular flow, the will of the wealth. काय सांगितलंय बघा पुढे. In every economy there are household on the one hand and productive enterprises or firms are on the other hand. काय सांगितलंय? प्रत्येक इकॉनॉमी मध्ये काय सांगितलंय? एका ह्याला हाऊसहोल्ड असतात एका ह्याला, आणि दुसरीकडे काय सांगितलं त्यांनी? एंटरप्राइजेस असतात, फर्म्स असतात. The function of household is to consume goods and services for the satisfaction of their wants. त्यांच्या वॉन्ट सॅटिस्फाय करण्यासाठी ते काय करतात असतात? कंझ्युम करत असतात गुड्स किंवा सर्व्हिसेस. पुढे, thus the household is the basic consuming unit in the economy. हाऊसहोल्ड काय म्हटलंय? बेसिक कंझ्युमिंग युनिट म्हणलं इकॉनॉमी मधलं. The function of productive enterprises is to be produce goods and services for the satisfaction of wants of household, and thus the firm or a productive enterprises is the producing unit in economy. काय सांगितलंय? फर्म्स अँड प्रोडक्टिव्ह एंटरप्राइजेस काय म्हणल्यात? प्रोड्युसिंग युनिट म्हणल्यात इकॉनॉमी मधले. The household here may be family unit, while the producing unit may be grocery shop, factory, etc. काय सांगितलं त्यांनी? हाऊसहोल्ड मध्ये कोण म्हणल्यात त्यांनी? फॅमिली युनिट म्हणल्यात. आणि प्रोड्युसिंग युनिट मध्ये काय म्हणलंय त्यांनी? ग्रॉसरी किंवा ग्रॉसरी शॉप म्हणल्यात, फॅक्टरी म्हणल्यात किंवा अदर फर्म्स म्हणल्यात. Beside, government is another sector which occupies an important position. It like household purchase goods and services, since it runs many public enterprises, it acts as a producing unit. Thus, household, firms and government are main components of their entire economy. काय सांगितलं त्यांनी? हाऊसहोल्ड्स, फर्म्स अँड गव्हर्नमेंट्स काय सांगितल्यात? इम्पॉर्टंट किंवा मेन कंपोनेंट सांगितल्यात इकॉनॉमी मधले. त्यानंतर पुढे काय सांगितले? इकॉनॉमी इज द सम ऑफ टोटल ऑफ ऑपरेशन ऑफ द हाऊसहोल्ड, फर्म्स अँड गव्हर्नमेंट. ते सांगितलं इकॉनॉमी मध्ये. काय सांगितलंय? कोणाकोणाचे ऑपरेशन्स येतात ह्याच्यात? तर गव्हर्नमेंटचे येतात, फर्मचे येतात आणि हाऊसहोल्डचे येतात. हे काय सांगितलं? हे इकॉनॉमी मध्ये एवढं जण येतात. कोण कोण? हाऊसहोल्ड, फर्म्स आणि आपलं गव्हर्नमेंट येतं.
बघा, in every economy there is always circular flow of resources, services, resource services, that is service of land, labor, capital and enterprises from the household to firms, and the reverse movement of goods and services from the firms to the household. These depicted in the diagram given below. The inner circuit shows the real flows will take place only in a barter economy where goods and services are exchanged for goods and services, but in the modern economy where use of money as medium of exchange is widely adopted. आता आपण पुढे पाहूया. Household supply the resource services or factors to firms. Household काय करते? Resources, services किंवा factor firmsला and receive in return payments in terms of money for goods and services they want. The firms sell goods and services for money and use the money so received to pay households for their supply of resource services. म्हणजे त्यांनी सांगितले फर्म्स काय सेल करतात तर गुड सर्व्हिसेस सेल करतात, ते मनी भेटतात त्यांना, त्याच्याबरोबर ते पुन्हा ते हाऊसहोल्डला देतात जे काय ते परचेस करतील त्यासाठी. Thus labor gets wages, capital gets interest and land gets rent. जेव्हा म्हणजे रेंट आपल्याला लँड कडून काय मिळतो? रेंट मिळत असतो. लेबर असतात ते काय मिळतात? त्यांना वेजेस मिळत असतात, आणि जे कॅपिटल असतं आपलं त्याच्यावरती काय मिळतं? आपल्याला इंटरेस्ट मिळत असतो. अँड एंटरप्राइजेस गेट्स प्रॉफिट. म्हणजे एंटरप्राइजेसला काय मिळत असतो? प्रॉफिट. हे सगळ्यांना आपल्याला पैशामध्येच मिळत असतो, पण त्याला एक पर्टिक्युलर टर्म दिलेत प्रत्येकाला. लेबरला काय म्हणलंय त्यांनी? वेजेस मध्ये मिळत असतं. कॅपिटल असतं आपल्याला त्याच्यावर इंटरेस्ट असतो. त्यानंतर लँड आपण काय रेंट मध्ये देत असतो, आणि एंटरप्राइजेसला काय मिळतात? प्रॉफिट्स मध्ये इन ऑल टर्म्स ऑफ मनी. ते सांगितलंय पुढे. द सर्क्युलर फ्लो ऑफ मनी इज ऑल्सो नोन ॲज अ व्हील ऑफ वेल्थ. काय सांगितलंय त्यांनी? व्हील ऑफ वेल्थ म्हणायचंय कशाला? मनीच्या फ्लोला. दिस फ्लो ऑफ मनी इज नॉट कंटिन्युअसली ॲट अ स्टेडी लेवल. तो एका ठिकाणी नसतो, तो स्टेडी लेवलला नसतो. इट मे बी कॉन्ट्रॅक्ट और एक्सपांड व्हेन डिप्रेशन और अँड प्रॉस्पेरिटी ऑकर्स रिस्पेक्टिव्हली इन इकॉनॉमी. काय सांगितलं त्यांनी? कॉन्ट्रॅक्ट होतो जेव्हा डिप्रेशन येईल तेव्हा तिथं काय होत असतो? तो कॉन्ट्रॅक्ट होत असतो. काय? फ्लो ऑफ मनी. आणि एक्सपांड कधी होत असतो? जेव्हा प्रॉस्पेरिटी होईल तेव्हा. The diagram explains circular flow of closed economy where saving and role of government is totally absent. आता पुढे आपलं मेन तयार इथून सुरू होते. आपलं नॅशनल इन्कम म्हणजे काय, मग त्याचे टाईप आहेत डिफरंट. मग पुढे जीडीपी पाहिजे, जीएनपी पाहिजे, नेट नॅशनल पाहिजे, पुन्हा पर्सनल इन्कम पाहिजे, डिस्पोजल इन्कम पाहिजे. ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. तर नॅशनल इन्कमचा स्टार्ट इथून होते, त्याची डेफिनेशन आणि त्याचे टाईप इथून पुढे स्टार्ट होते, ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. आणि मी मगाशी क्वेश्चन ज्यांना विचारलेला इम्परफेक्ट मार्केट कोणी काढलेलं नाही त्यांनी काढायचे, आणि त्यांनी मला उद्या न सांगता मी न विचारता मला सांगायचे, आणि मला जर वाटलं दुसऱ्या कोणाला विचारावं तरी मी विचारू शकते इम्परफेक्ट मार्केट. ठीक आहे मॅडम? हॅलो हॅलो. मॅडम, फर्स्ट पेज वरचं नॅशनल इन्कम परत एक्सप्लेन करा ना. मी एक्सप्लेन नाहीच केलं अगं, मी आता फक्त तुम्हाला रीड करून दाखवलेलं आहे. हे नेक्स्ट लेक्चर मध्ये घेणार. ही फक्त इंट्रोडक्शन आहे बाबा. तुमचं नॅशनल इन्कम मध्ये कोण कोण असतं, किंवा तुमचं हे पहिल्या पेजवर तर सांगितलेलं आहे की इकॉनॉमी बद्दल माहिती सांगितली. तुमच्या इकॉनॉमी मध्ये कोण कोण असते, कशा कशाचं रिलेशन आहे इकॉनॉमी मध्ये, कशाचं ऑपरेशन्स असतात, तर कशा कशाचे सांगितले ऑपरेशन, हाऊस होल्डचे सांगितलेत, फर्मचे सांगितले, तुमचं गव्हर्नमेंट सांगितले. ह्या तिघांचं जे टोटल ऑपरेशन्स असतात हे कशामध्ये येते? आपल्या इकॉनॉमीमध्ये. ह्या तिघांची जी टोटल आहे ऑपरेशनची कशामध्ये येते? आपल्या इकॉनॉमीमध्ये. हाऊस होल्ड असतात जे फर्म्स आहेत, आणि आपलं जे गव्हर्नमेंट आहे, या तिघांचं रिलेशनशिप सांगितले. म्हणजे हाऊस होल्ड काय करतात? हाऊस होल्ड एखादी गोष्ट परचेस केली किंवा फर्म्स कडून परचेस केली तर ते त्यांना पे करतात. मग फर्म्स जे त्यांना जे हाऊस होल्ड कडून पैसे आल्यात ते पुन्हा गव्हर्नमेंटला पे करत असतील किंवा अदर कोणाला पे करत असतील. हे जे काही रिलेशन सांगितलेलं आहे ते ह्या इकॉनॉमीमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे मेन फॅक्टर्स आहेत किंवा जे मेन आपल्या थिंग्स आहेत इकॉनॉमी मधल्या, त्या कुठल्या सांगितल्या त्यांनी? ह्या 3 सांगितल्यात. कुठल्या? हाऊस होल्ड, फर्म्स आणि आपलं गव्हर्नमेंट. ह्या तिघांचं रिलेशन कशामध्ये दिलेलं आहे? या इकॉनॉमी मध्ये दिलेलं आहे, हे यामध्ये सांगितलेलं आहे. आणि जे काही नॅशनल इन्कम आहे ते आता पुढच्या पासून आहे. म्हणजे नॅशनल इन्कम म्हणजे काय ते मी तुम्हाला अजून सांगितलेलंच नाही. हे फक्त काय आहे तर इकॉनॉमी म्हणजे काय ते ह्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. समजलं? म्हणजे नॅशनल इन्कम मॅडम लेक्चरला सांगते. नाही, तुमचा आवाज नेटवर्क इश्यूमुळे ब्लर येत होता ना, म्हणून
मला समजलंच नव्हतं. ओके, ठीक आहे, ठीक आहे, असू द्या.